ब्रेकनंतर तुमचं स्वागत। मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आणि सध्या आपण राज्यसभा निवडणुकीसंदर्भातले सगळे अपडेट्स घेतोय आणि यामध्ये आतापर्यंत 50% आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि सगळे आमदार हे विधान भवनामध्ये राज्यसभेच्या मतदानासाठी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी पहिल्या पसंतीचं मत हे शिवसेनेच्या संजय पवारांना दिल्याची माहिती मिळाली आहे, तर 42 आमदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत प्रफुल्ल पटेल यांना देण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांची ही स्ट्रॅटेजी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी पहिल्या पसंतीचं आपलं मत शिवसेनेच्या संजय पवार यांना दिलंय, तर राष्ट्रवादीच्या 42 आमदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना देण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षानं आपली स्ट्रॅटेजी तयार केलेली आणि त्यानुसार आता राज्यसभेसाठीच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। तर त्यामध्ये आणखी एक मोठी बातमी आणि अपडेट येत आहेत। त्यानुसार राष्ट्रवादीच्या आमदारांनी पहिल्या 10 आमदारांनी आपलं पहिल्या पसंतीचं मत हे संजय पवार यांना दिलंय, शिवसेनेचे जे उमेदवार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या 10 आमदारांच्या पहिल्या पसंतीचं मत हे संजय पवारांना मिळाल्याची माहिती मिळाली आहे आणि 42 आमदारांनी आपल्या पहिल्या पसंतीचं मत हे प्रफुल्ल पटेल यांना देण्याचं नियोजन केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, आता राष्ट्रवादीच्या या आमदारांची ही स्ट्रॅटेजी आहे, त्याबद्दल काय सांगाल? सचिन सुरू झाले। उदय, आवाज पोहोचतोय? प्रश्न जरा पुन्हा एकदा विचारा। जे उदय, राष्ट्रवादीच्या या आमदारांची जी स्ट्रॅटेजी आपण पाहिली त्याबद्दल काय सांगाल अधिक? जी आता माहिती मिळते सूत्रांकडून, त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ 10 मंत्र्यांनी त्यांची पहिल्या पसंतीची मतं आहेत ती शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार संजय पवार यांना दिली असल्याची माहिती मिळते। त्यामुळे संजय पवार यांचं पारडं जड झालेलं आहे। एक शिवसेनेने आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकूणच राज्यसभा निवडणुकीसाठी एक आक्रमक स्ट्रॅटेजी रचल्याचं आता समोर येत आहे। कारण सातत्यानं सांगितलं जात आहे की 6 जागांसाठी निवडणूक आहे, त्यामुळे एकूण 7 उमेदवार जर रिंगणात असेल तर 6व्या जागेसाठी जी फाईट आहे ती थेट संजय पवार शिवसेनेचे दुसरे उमेदवार आणि भाजपचे दुसरे उमेदवार जे आहेत धनंजय महाडिक यांच्यामध्ये आहे आणि त्यानुसार ही जी लढत आहे ती अटीतटीची होईल आणि सर्व विरोधकांचे म्हणजे भाजपचं जे प्रामुख्याने लक्ष होतं ते संजय पवार यांच्याकडे होतं। मात्र थेट आता उलटा गेम जो आहे तो महाविकास आघाडीकडे आखल्याचं आपल्याला समोर येत आहे। थेट संजय पवार यांनाच इथे पहिल्या पसंतीची मतं दिलेली आहेत, त्यांना जेव्हा सेव्ह केलं जात आहे त्यामुळे साहजिकच एक आक्रमक रणनीती जी आहे महाविकास आघाडीकडनं ती पुढे आल्याची समोर येत आहे। त्यामुळे संजय पवार हे पहिल्या पसंतीची मतं घेऊन पुढे जातील का असा देखील आता पाहावं लागणार आहे। दुसऱ्या पसंतीची मतांची बेगमी देखील त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासाठी देखील रणनीती शिवसेनेने आखलेली आहे। त्यामुळे एकूणच शिवसेनेचे दोन्ही उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीने आक्रमक रणनीती केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। भले काँग्रेसकडनं हे सांगण्यात येत असेल की आम्ही आमची सर्व मतं जी आहेत पहिल्या पसंतीची ती आम्ही आमच्याच उमेदवाराला देऊ, मात्र त्यांचा उमेदवार 41 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर विजयी होईल, त्यामुळे त्यांची जी उरलेली 3 मतं जी आहेत ती शिवसेनेच्या दुसऱ्या आमदारासाठी वर्ग केली जातील असं देखील सांगलं जात आहे। कारण ही निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या पसंतीची सगळी सरसकट मतं जी आहेत संजय पवार यांना मिळणार आहेत, त्यामुळे त्या मतांचं मूल्य देखील तिकडे वर्ग केलं जाणार आहे। त्यामुळे संजय पवार जे आहेत ते सरळ निवडून येतील अशा दृष्टिकोनातून या मतांची सर्व गोळाबेरीज जी आहे समीकरण जे आहे ते महाविकास आघाडीने आखल्याचं समोर येत आहे। जी उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे राष्ट्रवादी